चला दिवा संघ चेंडू चॉईस करा लवकर. चेंडू चॉईस करा आणि आपली सलामी जोडी दाखल करा. अतिश सरळसे पाय उचला. चला मयूर फिल्डिंग लावायची लगेच. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रिन्स बघा ना, मोठी देशे प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळी आम्ही समालोचन करतो भरपूर मजा येते. मोठी देशे प्रीमियर लीग मयूर देवकर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यावेळी घेऊन येतात. चला 2:27 झालेले आहेत. निखिल घाई करा थोडीशी. पंच कुठे आहेत? दशरथ स्वरूपात. चला लवकर या. आणि संदीप भाने चला पंच आलेले आहेत. मॅच सुरू आहे. बॅट्समन सुद्धा पाठवा लगेच. 4 ओव्हरची मॅच. यानंतर मॅच असेल अडिवली आणि शिडून. वीर बजरंग शिडून आणि अडिवली यानंतरची मॅच आहे. ती 4 ओव्हरची असेल. तुम्ही अडिवली संघ जाऊ नका कुठेही. नाही फायनल मॅच मध्ये दोन्ही 12व्या खेळूला मंगेश बघा ना, 12व्या खेळूला सुद्धा ट्रॉफी आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मालिकावीर. चला पहिल्या दुसऱ्या फेरीत आता पहिला सामना आपण इथे सुरू करणार आहोत. पंच बॅट्समन सुद्धा जायचे. पंचाने विनंती दशरथ स्वरूपात आणि संदीप भाडे पंचांच्या भूमिकेत असतील. सलामी जोडी आपण पाहतो अनिकेत पाटे आणि सुरज चौथीला तुम्ही पाहतायत. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे थोडंसं चेंजेस पाहायला मिळत आहेत. दिवास संघाच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच. यानंतर शिडून विरुद्ध अडिवली अशी मॅच पाहायला मिळेल. चला पंचाने विनंती आहे संदीप भाणे आणि दशरथ स्वरूपात कुठे आहेत? चला दशरथ सर या. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला जय हनुमान मोठी देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला दिवा. यानंतर शिडून आणि अडिवली मध्ये मॅच पाहायला मिळेल 4 ओव्हरची. त्यामुळे फास्ट घ्या. अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. अजय मनोज काय गडबड काय? मग फिल्डिंग लावा. 4 ओव्हरची मॅच. तर 4 ओव्हरची मॅच आपण सुरुवात करणार आहोत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. संदेश मात्रे आलेत पहिलं षटक घेऊन जर्मन मोठी देसाई संघाकडनं.
देसाई म्हटल्यानंतर आपण पाहतोय प्रेम देवकर हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो. सध्या आपण इंटरनॅशनल क्रिकेट खेळत आहेत. त्याच गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मोठी देसाई. पहिलाच बॉल हवेत आहे मात्र संदेश थांबलेत. एक सिंगल इथे मिळाले अनिकेतच्या खात्यामध्ये. आता आपण नगरसेवक आमदार खासदार पाहतो मात्र पहिले नागरिक सभाराम देवकर जे पहिले सरपंच होते देसाई गावचे त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली. त्यांच्या नावाने संघ ज्ञानेश्वर देवकर सुभाष देवकर यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर देवकर बेस्ट बॉलर सुद्धा होते. नांदिवलीच्या 40+ स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी. ज्ञानेश्वर देवकर बेस्ट बॉलर सुद्धा होते. नांदिवलीच्या 40+ स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली होती. दीपक पाटील असतील, गुरुनाथ पाटील, पंढरी म्हात्रे असतील, 40+ संघ सुद्धा चांगला ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचंही सर्वांचं हार्दिक स्वागत. छगन पाटील काय जबरदस्त गोल्डन सिक्सर त्यांचा तुम्ही पाहिला होता सेमीफायनल. आणि खास करून जरी ते 40+ खेळ असेल मात्र रेग्युलर संघ जो खेळतो जयमान मोठी देसाई छगन पाटील यांचा जबरदस्त सपोर्ट असतो या संघाला. नेहमीच संघाच्या सोबत असतात. संघाला वेळ देणंही गरजेचं आहे. मनोज देवकर आले होते बघा वेगाने. सिंगल इथे मिळाले सुरतच्या खात्यामध्ये. 3 चेंडूमध्ये 2 धावा संदेशने खर्च केलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे लक्षात घ्या. यानंतर अडिवली आणि शिडून इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. ऑन साइडला खेळायचं होतं. संदेश मात्रेकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने तो नेहमी इम्प्रेस करतो. आज 31 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाला सुरुवात होईल 1 जानेवारी 2026. 2025 मध्ये काय घडलंय ते नक्कीच विसरून आपल्याला नव्याने जोमाने सुरुवात करायची आहे. ऑप्शनच्या बाहेर होता दशरथ सुरकादे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मॅन फ्रॉम दावडी. दुसऱ्या बाजूला संदीप भाणे सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम अडेली. संदेश पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतात. 4 ओव्हरची मॅच आहे आता. दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. वेग प्रचंड आहे आणि वेगाला उत्तर नाही अनिकेतकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना P1 मध्ये कारण एकच षटक पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकात संदेश मात्र जबरदस्त गोलंदाजी करतायत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या चषक मध्ये आपण पाहिलं बेस्ट बॉलर बाईक सुद्धा मिळाली होती संदेशला. काय जबरदस्त आणि गोलंदाजीच्या जोरावरती 5 सुद्धा आपण पाहिलं होतं काटेच्या विरुद्ध. त्यानंतर सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज तुम्हाला संदेश मात्र पाहायला मिळाला होता. हुंडा ऍक्टिव्हा मिळाली होती. आता मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. कव्हरला बीट केलंय तुषारला. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमा पार. चौकार. पंच काय इशारा करतायत? तिसरे पंच. ओके. सागर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सागर पाटील आणि तिसरे पंच मंगेश मात्रे मैदान दाखल झालेले आहेत. जेडी मला वाटतं नाहीये संघामध्ये. पहिल्या मॅच मध्ये जेडी आमच्या सोबत होते 12 खेळाडूच्या भूमिकेत. 7 धावा संदेश मात्रेने खर्च केल्यात पॉवर प्ले मध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. अडिवली आणि शिडून 4 ओव्हरची मॅच असेल पुढची. सागर गोलंदाजी मार्कवर. चार षटकांची मॅच. पहिल्या षटकात 7 धावा आलेले आहेत. इथून बघायचे धावा कराव्या लागतील खास करून. यष्टीरक्षक जितेश कडनं जोग झालेली आहे त्यामुळे फलंदाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल.
8 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये संत सुरुवात दिवा संघाकडून आपल्या पाहायला मिळते. धावा कराव्या लागतील. तुमच्या समोर जयनमन मोठी देसाई संघ आहे ज्याने पहिल्या मॅच मध्ये आज टीमच्या विरुद्ध 67 धावा कुठल्या होत्या. तो वाईट बॉल आहे. ओके. नाही एजचं कसं चेक करणार तर काय आपल्याकडे अल्ट्राईज नाही आहे ना. वाईट आहे ना. ओके. नऊ धावा झालेत. इथे मात्र हा बॉल पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावा झालेल्या आहेत. अनिकेतच्या पॅड मधून चौकार आलाय सागरच्या विरोधात. पहिला चेंडू वाईड होता. 1+1 2 धावा मिळाल्या. चौदा धावा झाल्यात. आमच्या स्वयंसेवक थोडस भोजन करतात. नक्कीच सागरचा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. तेच तरार चेंडू पाहायला मिळतोय. 14 धावा झालेल्या आहेत. चौदा धावा झालेल्या आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. एकदा पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. तुषार आपण म्हणतो वरून जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. ऑन द टोस आपण पाहतो हा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अजय मडवी. त्यामुळे चूक होणार नाहीये. सूरजला माघारी परतावं लागेल. सागर पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद. सोळा धावा झालेत. भावेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. षटक समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दिवा संघ प्रथम बॅटिंग करताना 2 षटकात 16 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
धावायचे 2 षटका 16 धावा झालेत. दोन षटकात 16 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकात वरून आले गोलंदाजी करण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच मोठी देसे विरुद्ध दिबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शिडून विरुद्ध आडिवली. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. काल पाटील 11 संदप संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. बघायचं आज 8 संघांमधून कोणता संघ फायनलला जाईल. बरोबर बाईकच्या समोर आहे मंगेश. बाईकच्या समोर बरोबर. वरून फुलटॉस बॉल होता मात्र टायमिंग झालं नाहीये. फटका फसलाय. संदेश मात्रे झेल खाली येत आहेत. होता कॅप्टन अनिकेत चिखे इथे समाप्त होईल. वरूनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. गाडीच्या या साईडला राईट साईडला. तुम्ही पुढे गेले जास्त. इकडे इकडे पुढे. तेवढ्या पुढे नाहीये. गाडीच्या मागे या साईडला. हा बरोबर चालले आता. हा तिकडे समोर. हा तिथेच तिथे समोर. हेच तर आम्ही सांगतो ना ऍक्टिव्हाच्या बरोबर समोर. 16 धावा झालेले आहेत. सोळा धावा झालेले आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. हाही फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. संदेश 2 धावा इथे सहज मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. दिवा संघाचे 18. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची मॅच. वरून हाई शॉट चा बॉल होता. फ्लॅट फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स सीमा पार. चौकार. लागले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 ओव्हरची मॅच. मोठी देसे विरुद्ध दिवा. दोन्ही बलाढ्य संघ त्यामुळे मॅच जबरदस्त होईल. हा चेंडू चांगला होता. पंच सांगताय दशरथ सर एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय. डॉट बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील धावा आहेत 22. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर. अल्पेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावा यायला सुरुवात झाली. दिवा संघाला इथून 40-45 चांगलं टार्गेट असू शकते मॅच मध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल. त्यानंतर अजून एक षटक. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. आकाश वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी चांगली होती आकाशची. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकात 10.00च्या सरासरीने 30 धावा धापल कधी लागलेले आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला फिल्डिंग लगेच लावायची. 4 ओव्हरची मॅच आहे. अत्यावश्यक असेल तरच तुम्ही पाण्याची मागणी करा. 30 धावा झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये बघायचे कोण गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत.
अक्षय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये अक्षय नव्हते, या मॅच मध्ये कमबॅक केले, त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये तुषारचा वापर करण्यात आला होता. चेअरमन मोठी देसाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी देसाई म्हणण्याचा जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने संघ आपल्याला पाहायला मिळतो. लकी मयंक 11 या नावाने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघ ते पॅक करतात. जगदीश मात्रे आपलं हार्दिक स्वागत. अक्षय आलेत पहिल्या बॉल वरती आणि अक्षयचा बॉल पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून भावेशने. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. विशाल भोईर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 36 धावा झालेले आहेत. इथे मात्र अक्षयने कमबॅक केलंय. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 36. 4 चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी यायचे वीर बजरंग शिरडून आणि अडिवली दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग बायच्या सुरुवात 1 धाव इथे मिळाली. 37 धावा झालेल्या आहेत. 40+ धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. कारण समोर तुमच्या जयनमान मोठी देसाई संघ आहे. अक्षयचा वापर इथे करण्यात आलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये अक्षय नव्हते. धावा जय दुर्गा क्रिकेट संघ गोलोली आयोजित गोलोली चषक 2025 स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. सीमा पार चौकार. धावा झालेल्या आहेत बघा. 40चा मी उल्लेख करतो. 41 झाले आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या सुरुवातीला संदेश चांगली गोलंदाजी केली होती. मात्र 7च धावा संदेशने दिल्या होत्या. त्यानंतर 41 झाल्या. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अक्षयचा पुढचा बॉल. हाही फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यांना थोडीशी हुलकावणी दिली बॉलने. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, त्यामुळे फिल्डर काहीच करू शकत नाही. धावा मिळतील 4 चौकार. युवा संघाने 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. मनोज देवकर काहीच करू शकत नाही. चेंडू डायव्हर्ट झाला तर फिल्डर काय करणार. आणि असा बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. यानंतर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. अडिवली विरुद्ध सिडोन या 2 संघांमध्ये. पुन्हा फिल्डिंग थोडीशी खराब आहे. तिथे सागर होते. 2 धावा इथे मिळालेत. 47 धावा दिवा संघाने उभारलेत आणि 12च्या सरासरीने आता 48 धावा करायच्या. जर्मन मोठी देसाई संघाला. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. दिवा संघ दोन गडी बाद. 47 दिवा संघाने धावा कुठल्या नाही. आता 48 धावांचा पाठलाग करायचा जर्मन मोठी देसाई संघाला. चला चेंडू लगेच चेक करा मोठी देसाई संघ. आणि आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आले आहेत. योगेश बाणे आणि शिवक पाटीलला तुम्ही पाहतायत. चला मंगेश मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल. सिडून आणि अडिवली. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. कोळेगावचा एक प्रतिम समालोचक ओमकार पाटील यांचा.
थँक्यू सो मच नितीन सर. चला बोलतो पुन्हा त्या मैदानाकडे आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर रंगते जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये जिथे मजल मारली आहे. मेगा फायनल मध्ये काल बघितला पाटील 11 संदपला. कालचा उलट फेर मोठमोठे संघ RM11 सोनारपाडा उंबारले असेल असे मोठमोठे संघ वाडेघर फिरकीचं माहेरघर हे तीन संघ दिग्गज संघ काल स्पर्धेतनं बाहेर झाले. उंबारले संघाने वाडेघरला परास्त केलं. संदपने सोनारपाड्याला परास्त केलं आणि अखेर कोळेगाव संघ तिथे होता सेमीफायनल मध्ये आणि तिथे कोळेगावलाही परास्त केलं. ते म्हणजे संदपने आणि संदपने मजल मारली मेगा फायनल मध्ये. डाव संपलं पहिल्या धावा फलकावरती 47 करायच्या आहेत. 48 धावांचा पाठलाग. सलामीला आलेत मयूर आणि मयूर सोबत जितेश. मयूर देवकर आणि जितेश पाटील सलामी जोडी. जितेश मागचा मॅचचा हिरो. 4 षटकार 3 चौकार वैयक्तिक 38 धावा. तो 9 सेकंडला पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर सूरज चौथेचा पहिला बॉल. ओ वेग आहे वेगाने बीट केले समोर इन डिलिव्हरी. डॉट बॉल सुरुवात झाली आहे. धावा पहिले कमी होत्या बघायला गेलं तर जेव्हा बॅटिंग करत होता दिवा संघ आणि त्यानंतर जी फटकेबाजी बघायला भेटली शेवटच्या 2 ओव्हर मध्ये तिथनं 47 वरती मात्र फायटिंग टोटल उभी केली. 48 आता डिफेंडही करायचं. ओ ड्राईव्ह केलाय फटका चांगला आहे. जणू काही फटक्याचे चटके बसले. फिल्डर तिथे उभा होता अल्केश आकेश याच्याकडे झाली चुकी. एक्झॅक्टली त्याला समजलंच नाही. बॉल जर वेगाने आला हातांच्या जागेवर त्याने पाय टाकले आणि बॉल त्याला बीट करून सरळ निघून गेला लॉंग ऑनला सीमा पार. तर थोडं लक्ष द्या प्लीज. 4 आला पहिला चौकारात सुरुवात. मयूर देवकरने केली आहे बॉल हवेमध्ये. फिल्डर दूर वरती आणि काही धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहज पूर्ण होत असताना 2 धावा पुढे 6 वरती. पहिली मिस्टेक्स बघायला भेटली. चौकार तो अडवायला हवा होता अन्यथा 4 धावाही नसत्या. तिथे नाराज फिल्डरही असेल बॉलरही असेल. शॉट मिडॉन वरनं तो गोलीचा वेगाने फटका बघायला भेटला होता. मयूरचा चौकार बघायला भेटला होता. 7-3 बॉल अजून 42 हव्यात. तो फुलटॉस आणि गती कमी केली. धाव घेण्याचा प्रयत्न धावतायत डायरेक्ट हिट आणि बचावला पुन्हा एकदा. डेंजरस साईडला धावत होता. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज मयूर विकेट डोक्यामध्ये टाकत होता. जसा हाताला स्पर्श बॉल झाला फॉलो थ्रू मधनं गती कमी केली सूरजने आणि तो डायव्हर्ट झाला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. डायरेक्ट हिट झाला असतं तर समीकरण चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं पण असं काही घडताना दिसत नाहीये. जिथे धाव मिळते 1 त्या 1 धाव फलक 7 वरती. बॉल 4 सेकंडला जितेश पाटील. पहिला बॉल फेस करेल जितेश. फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव. इथं अपील 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 मध्ये उत्साह पण पंचाने स्पष्ट नकार आणि सांगितलं की बॉल थोडासा उचली घेतोय. टप्पा पडला बॉल थायवर लागतोय आणि थर्ड बॉल इथे मात्र सुरुवात झाली जितेशच्या इनिंगची. 5 बॉल 7 धावा धावफलकावरती करायचं आहे. एकूण 48 धावा 12च्या सरासरीने धावफलक पूर्ण करायचंय. जिथे आतापर्यंत फक्त 7च धावा आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरच्या या पॉवर प्लेचा गोलंदाज सूरज चौथे. फेकून दिला बॉल पण आता जजमेंट आणि एलिव्हेशन कमी. ज्या प्रकारे बॅटमधनं फटका निघाला असं वाटलं की बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर पण वारंवार याच दिशेने जर बघायला गेलं तर फटका फसतानाच दिसतो आणि तसंच घडलं जितेशच्या विरोधामध्ये आणि तो झाला बाद. 7 वरती बसतो धक्का पहिला मोठी देसाईला.
तसेच करावे लागेल. सध्या तो नॉन सॅकेटला उभा असेल, पण सॅकेटला मयूर देवकर अजूनही उभा आहे. जो मागच्या मॅच मध्ये लवकर आउट झाला होता तो अजूनही आता उभा आहे. आणि मागच्या मॅच मध्ये जितेश उभा होता तेव्हा मयूर आउट झाला होता, तर जितेश आउट झाले मयूर उभा आहे. म्हणजे आता गरज अजूनही विचार केला तर 18 मध्ये 41. हो, वेगाने टाकला बाहेर. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. ओम आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओमचा पहिला बॉल डॉट येतोय. सामन्यामध्ये मजा आला. सामना रंगेल आणि रंगायला हवा. प्रेक्षक सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. सफल झाला, जागा बनवली आहे. बॉल चालेल लॉंग लेगला, जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि देऊन जाईल मयूर सोबत मोठी देसाईला 4 धावा. चौकार मयूर सोबत मधून 4 ने धावा फलक. पुढे जाईल 11 वरती. 2 बॉल 11 धावा फलकावरती. ओम बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय पुन्हा एकदा. इथे चांगला बॉल, व्हेरिएशन्स, बरंच काही अनुभव कमी आहे पण गुणवत्ता खूप चांगली आहे. डॉट बॉल येतोय चौकार लागल्यानंतरही. डॉट बॉल यंगस्टर आहे ओम आणि सध्या बॉलिंग चांगली करतोय. चांगली बॉलिंग. 3 बॉल मध्ये फक्त 4च धावा. तो चौकार बघायला भेटला, तोही खराब बॉल होता आणि त्यावरती मिळाला तो चौकार मयूरला. 3 बॉल अजून बाकी आहे. ड्राइव्ह केल्या बॉलला, टॅप झाल्या बॉल. आय थिंक बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागला असा. मिड विकेटचा फिल्डर अनिकेत उभा ऑन द स्टंप. अॅक्युरेट थ्रो येतोय, मिळेल फक्त सिंगल. चार बॉल 12. अजून 2 बॉल या ओव्हरच्या भागात. सगळ्याला वरून आला. वरूनने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, आता तशीच बॅटिंग त्याला पुन्हा करावी लागेल. ज्या वरूनने बॉलिंग करताना 14 रन्स आय थिंक खर्च केले होते 3ऱ्या ओव्हरमध्ये, त्याच त्याला आता पूर्ण बनवावं लागतं. कारण की संघ अडचणीत सापडत जाईल जर धावा आल्या नाही तर. की अजूनही धावा कमीच आहेत. गरज आहे मोठ्या फटक्यांची. फटका इथे मागे चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय डीप मधून, उचलून बॉल फेकेल. तोपर्यंत 2 आणि वरून हुलकावणी देतोय. एका बाजूला मयुरी तिसरीचा प्रयत्न करतोय. नकार अखेर दोघांकडून आणि मिळाल्या त्या 2 ने धाव फलक. 14 शेवटचा बॉल या ओव्हरचा. 5 बॉल 14, एकही खरा बॉल नाही आतापर्यंत. विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये सूरजने ज्या प्रकारे बॉलिंग केली, चांगली बॉलिंग केली, एकही बोनसची धाव दिली नाही, एकही एक्स्ट्राची धाव दिली नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा बॉल टाकता, जेव्हा वाईट बॉल नो बॉल टाकता, तेव्हा तुमच्यावरती दबाव असतो. तो दबाव कधीच तुमच्यावरती येऊ देऊ नका. फटका चांगलाय. बॉल साइड स्क्रीनचा मोर लॉंग ऑफने सोपा झेल सोडलाय. फिल्डर पुन्हा आकेश पाटील आणि आता आकेशचा दिवसच नाहीये जणू काही. ह्याच आकेशने मगाशी पॉवर प्लेला शॉट मिडॉनला चौकार सोडला आणि त्याच आकेशने आता हा साधा सोपा सरळ हातामध्ये आलेला एक झेल सोडलाय आणि धावाही देऊन गेल्या मोठी देसाईला 2. जीवदाने मिळाले वरूनला आणि या जीवदानाचा फायदा आता वरून कसा घेईल. जिथनं आता गरज असेल 12 बॉल असतील शेवटचे बाकी आणि गरज असेल 32 धावेची. बॉलिंग ट्रॅक वर आलाय गोलंदाज कौशल. पहिल्या मॅच मध्ये कौशलने चांगली बॉलिंग केली होती आणि कौशल पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅक वरती. जिथे गरज 12 मध्ये 32 धावेची. 16च्या गतीने आता धावा करायच्या. 16.00 म्हणजे प्रति षटकामागे 2 मोठे फरक आहेत. सॅकेटला मयूर देवकर अजूनही उभा, सलामीचा फलंदाज. ताकद गुणवत्ता सर्व आहे. फटका बसलाय आणि काय धावतोय त्याच्यापासून लांब आहे बॉल.
दुसरीचा प्रयत्न फेकी येईल सेकंड पर्यंत, तोपर्यंत 2 धावा. दोन्ही स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती लागतात एकूण 18 धावा. अजून 11 बॉल आणि 30. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जवळ मयूर देवकर मैदानामध्ये तवर देसाई संघ सुद्धा हार पत्करायला तयार नसणार आहे, कारण की मयूरकडे ताकद, गुणवत्ता, क्षमता सर्व काही ठासून भरलंय. तेच प्रयत्न सुरू आहेत मयूरचे, पण मयूरला मात्र शांत ठेवायचं काम सुरू आहे. दिवा संघ एकही मोठा फटका खेचूच देत नाहीये. त्याचं कारण लाईन लेन बॉलिंग चांगली होती आतापर्यंत. मयूरचं बॅटमधून बघायला गेलं तर एक 2 चौकार बघायला भेटले, पण एकही षटकार आतापर्यंत आला नाहीये. गरज षटकार चौकारांचीच आहे आणि आता गरज असणार आहे 10 मध्ये 29 धावेची. सिंगल स्कोरबोर्ड 20 धावा. 20. हो, मारलाय बॉल स्क्वेअर लेगला. अनिकेत उभा जज करतोय आणि टिपलाय जाईल. अनिकेत कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय. संघाचा आकाश कडे सुद्धा ताकद भरपूर आहे. 4-6 मारतो आकाश सुद्धा. लांब षटकार मारण्याचा त्याच्याकडे नक्कीच ताकद तेवढीच आहे आणि आता षटकारच मारावा लागेल. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाही दिवा संघावरती, कारण की एका बाजूने आता गरज असणार आहे. या ओव्हरचे बॉल झाले 3, म्हणजे 9 मध्ये 29 धावेची. ओ फुल लेंथ यॉर्कर बॉल होता, तिखट बॉल. काय चेंडू होता, उत्तरच नाहीये या बॉलचा आकाशकडे. फक्त त्याला सन्मान देण्यासाठी भाग पाडला. हलकपणासाठी बॅट फिरली होती, पण हवा तो फटका कनेक्टच होणार नाही आणि सिंगलच मिळाली. सगळ्याला पुन्हा मयूर, आणि मयूरला काहीतरी कारनामा करावा लागेल आता. बॅट फिरते वेगाने, पण बॉल धीम्या गतीने आला होता. बॅट चा फ्लो जो वेगाने फिरतोय मयूरचा, त्या फ्लोने बॉल जर मिडल झाला तर बॉल बाहेरच जाताना दिसेल. पण व्हेरिएशन्स गोलंदाज कौशलकडे, आणि त्याच प्रकारे तो व्हेरिएशन्स करतोय. डॉट बॉल बघायला भेटले, एकेरी दुहेरी बघायला भेटल्या, विकेट्स बघायला भेटल्या, बरंच काही घडलंय. शेवटचा बॉल, या ओव्हरचा बॉल हवेमध्ये, शॉर्ट मिड ऑफ, आणि आता चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का तिसरा, मोठी देसाई आता असेल थोडा बॅकफूट वरती, कारण की स्कोर बोर्ड द्या. धावा फलकावरती एकूण 22 धावा फलकावरती, आणि गडी बाद झालाय तिसरा. स्पीडअप करायचंय प्लीज. सहा बॉल आणि 27 धाव्याची गरज आहे. चला, अडील संघ टॉस जिंकला. डिसिजन
अडवली संघ टॉस जिंकला. डिसिजन काय? बॉलिंग. सहा बॉल 27. मयूर मारलाय पहिलाच. शॉर्ट बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सापड जणू काही बॉलावरती मारली आहे आणि बॉल जाईल मिड सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार पहिला मयूरचा. संपला नाहीये. मयूर अजून उभा आहे पण समोर गोलंदाज अनिकेत सुद्धा. अनुभव अनिकेत कडे सुद्धा. पण एक ओव्हर मध्ये 27 धावा लागत होत्या. उंबारलीच्या मैदानावर 3 बॉल 18 हव्या होत्या. 10 धावा मारल्या होत्या आणि आता डॉट बॉल येतो. आता कमबॅक केलाय अनिकेतने. फिरवलंय नाचवलंय या बॉलवरती मयूरला आणि फिरकीचा गोलंदाज आहे. अनिकेतने केला डॉट बॉल. 4:21 ची गरज आहे. ती बॅटिंग आठवावी लागेल मयूरला जी त्याने उंबारलीच्या मैदानावर केली होती. बॉल हवेमध्ये. फिल्डर आलेत. चुकी झालीये. झेल मिड विकेटला ड्रॉप झालाय. बॉल पहिल्या टप्प्यावरती चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि देऊन जाईल. धावा 4. पुन्हा चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर चौकाराने झालंय. स्पीडअप करायचंय. वा तेच 3 बॉल 3 षटकार उंबरलीच्या मैदानावरचे आता पुन्हा रिपीट होतील का? समोर गोलंदाज मयूर. तेव्हा संघ बहाल होता. आता संघ दिवा आहे पण फलंदाज मात्र तोच आहे. तेव्हा गोलंदाज वेगळा होता. आता गोलंदाज अनिकेत आहे. मारलाय स्क्वेअर लेगला आणि कडक मारलाय. जबरदस्त मयूरचा येतोय हा दुसरा षटकार. अकराची गरज आहे. 11 कंपल्सरीच करावा लागतील कारण की बॅटिंग करताना दिवा संघाने फक्त 2 फलंदाज गमावले होते आणि मोठी देसाईने 3 गमावलेत. भले टॉस मोठी देसाईचा होता पण एक फलंदाज जास्त गमावला म्हणून 2 बॉल 11 आणि आता 2 बॉल 11 कंपल्सरी. अनिकेतवर दबाव असेल. 27 ची गरज होती. तो सामना ठेवला 11 वरती 2 मध्ये. अनिकेत समोर आहे आणि इथे बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेग आलाय. डाऊन दी बॉल आणि झेल झालाय ड्रॉप. चुका आणि सातत्याने चुका करतोय दिवा संघाने. साधे सोपे सरळ झेल सोडलेले आहेत. एक नाही तर 2 झेल सोडलेले आहेत. मिसफिल्ड केलेले आहेत पण आता 1 बॉल आणि गरज आहे 9 धावेची. आपल्या टीम मध्ये बदल आणि 2 फिल्डर आता. थर्ड मॅन फाईन लेग. 3 ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये आणि काऊ कॉर्नर. शेवटचा बॉल 1 बॉल 9 आणि शेवटच्या बॉलवर एज आणि संकेत भगत. बॉल खाली फलंदाज बाद. शेवटही गोड आणि सामना जिंकला 8 धावेच्या फरकेने दिवा संघाने आणि इथे मात्र हार्डलक मोठी देसाई संघ. चला लगेच अडुलू संघ फिल्डिंग लावून घ्यायची आणि अडुलूचा 12th मॅन खूप चालाक आहे चपलाक आहे. 12th मॅन म्हणजे याचा बातच विषयच वेगळा. जेव्हा आमच्यासोबत जॉईन होतो ना तेव्हा जॉली मजा मस्ती सर्व काही असतं.